आरक्षण मिळत नाही तोपर्यंत गावाकडे यायचं नाही. ग्रामीण भागातील मराठा भगिनींचं आवाहन. आरक्षणाच्या मागणीसाठी गेलेल्यांनी मुंबई सोडू नका, ग्रामीण भागातील मराठा भगिनींनी आवाहन केलेलं आहे. जे मराठा बांधव आरक्षणाच्या मागणीसाठी आझाद मैदानावर उपोषण करतायत त्यांच्यासाठी गावखेड्यातून मोठ्या प्रमाणात भाकरी पाठवण्याचं काम ग्रामीण भागातील महिला करताना पाहायला मिळतात. विशेष म्हणजे जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मराठा बांधवांनी आझाद मैदान सोडू नये. आम्ही जे लागलं ते तुम्हाला पुरवू असा देखील ठाम विश्वास ग्रामीण भागातील भगिनींनी दिला आहे. त्यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी हरिदास तावरे यांनी. आंदोलकांना खाण्यासाठी असेल, पिण्यासाठी असेल, मात्र आता गावागावामधून त्या भाकरी असतील, चटणी असेल, ठेचा असेल, जी मायेची भाकरी आहे ती दररोज जो आंदोलक खात होता तो ती भाकरी आज या ठिकाणी ज्या गावामधून पुरवली जाते मी त्या ठिकाणी आहे. माझ्याबरोबर त्या मावशी आहेत. मावशी, काय सांगता येईल, आज तुम्ही चटणी भाकरी असेल, ठेचा असेल या ठिकाणी पुरवलं जातंय, मात्र आरक्षणाचा जो तिढा आहे तो अजूनच सुटत नाही. काय वाटतं? काय वाटतंय त्यांना? आमची गंमत बघायची. आमच्या लेकरात 4 दिवस झालं उपाशी येतं, हॉटेल उघडी नाही, आमच्या लेकरासाठी वडापावचा गाडा नाही, आमच्या लेकरासाठी पाण्याला बॉटल सुद्धा भेटाना, शौचालयाची सोय नाही. आज आंघोळ्या तर नाहीच लेकरायला. आज वरून पावसाचा कसला अवकाळ आहे. आज ह्या परिस्थिती म्हणजे आज आमचं मराठा बांधव सगळे रणांगणामध्ये उतरल्यासारखे उतरले. तर आज इतकी वेळ आली तरी सरकार जागं आहे ना आमच्यासाठी. आम्ही काय नाही केलं सरकारचं इथून मागं. आम्ही उसत ओरडे. आज माझं वय 60 वर्षे. मी माझ्या स्वतःच्या लेकरांचं भविष्य नाही पाहत, माझ्या नातरुंडांचं भविष्य पाहते. ही शिदोरी देऊन लेकराला सांगणे माझं की अजिबात मुंबई सोडायची नाही. ज्या दिवशी सरकार आपल्याला आरक्षण देईन त्या दिवशी वापस यायचं. नुसतं लाडक्या बहिणी म्हणू आम्हाला आश्वासनं दिलेत, बाकी काहीच नाही. आमचा मेन मुद्दा आहे, आम्हाला लाडक्या बहिणीचं नको, काही नको, आम्हाला फक्त आरक्षण द्या. आमचे जे आमच्या घरचे असतील किंवा इतर जे आमचे मराठा बांधव गेलेले असतील त्यांना तुम्ही भाकरीची, खाण्यापिण्याची त्यांची सोय म्हणजे पूर्णतः सगळे हॉटेल ते सगळं बंद करून टाकले. चहा नाही भेटत, काही नाही. सगळे माणसं गेलेले आहेत मुंबईला आरक्षणासाठी. सरकारकडे एवढंच मागणं आहे की त्यांनी आम्हाला आरक्षण द्यावं. सरकारकडे एकच मागणी की आम्हाला लवकरात लवकर आरक्षण द्यावं, ही महत्त्वाची मागणी आता या महिलांनी केलेली आहे आणि लवकरच सरकारनं याच्यावर ठोस निर्णय घ्यावा अशी देखील मागणी बीड जिल्ह्यातून सर्वत्र होताना पाहायला मिळते. हरिदास तावरे, लोकशाही मराठी, बीड. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.